नमस्कार, एचडब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. तळ कोकणात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागताच राजकीय शिमग्याला सुरुवात झाली आहे. माझं राजकीय अस्तित्व नारायण राणे यांनी संपवलं असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार आणि एकेकाळी कट्टर राणे समर्थक असलेल्या शंकर कांबळी यांनी केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना सर्वोच्च मुख्यमंत्रीपद दिलं. मात्र त्यांच्याशी गद्दारी करत राणे सेनेतून बाहेर पडले आणि काँग्रेसवासी झाले. परंतु त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा सर्वांवरच टीका केली, असं कांबळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे युतीच्या प्रचारात बोलत होते. गडचिरोलीमध्ये 4 मतदान केंद्रावर आज फेरमतदान होते आहे. नक्षलवादी कारवायांमुळे मतदान होऊ न शकल्यामुळे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात वाटेली, गारडेवाडा पुसकोटी, गारडेवाडा वांगेतोरी येथे आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीमध्ये मतदानापूर्वीच नक्षलवाद्यांचा हैदोस पाहायला मिळाला होता. नक्षलवाद्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी भूसुरुंगस्फोट घडवून आणला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 पेक्षा जास्त खासदार आल्यास शरद पवार हेच पंतप्रधान होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेनन यांनी केलाय. मेनन हे निवडणूक प्रचारासाठी अकोला येथे आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे भाकीत केलंय. आघाडीचे सरकार स्थापन करायची वेळ आल्यास शरद पवार यांचे नाव आघाडीवर असेल असंही मेनन म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करू नये. पद मिळण्यासाठी तेवढे कष्ट घ्यावे लागतात. मागील 4.5 वर्षात हे एकतरी शब्द सरकारच्या विरोधात बोलले का? त्याला हिंमत लागते. माझे काय व्हायचे याची चिंता करण्यासाठी प्रवरा परिसरातील प्रत्येक माणूस सक्षम आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता केली आहे. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी सहकार कारखान्याच्या 69व्या ऊसगळीत हंगामाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. समाजवादी पक्षाचे महासचिव आझम खान यांनी काल झालेल्या एका जाहीर सभेत भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर अश्लील शब्दात टीका केली होती. त्यानंतर त्यांना भाजपने घेरले आहे. या प्रकरणी आझम खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने समाजवादी नेते आझम खान यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर शहाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एचडब्ल्यू मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एचडब्ल्यू मराठीची ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.